मुंबईतील भाजपच्या महापौर पदाची घोषणा ही उद्या होण्याची शक्यता आहे। उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची महापालिका मुख्यालयामध्ये बैठक पार पडणार आहे। पालिकेतील बैठकीत महापौर पदाच्या निवडीबाबत घोषणा होणार आहे। अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा करतील। घोषणेनंतर महापौर पदाच्या उमेदवारासह सगळे नगरसेवक 10 वाजता अर्ज दाखल करायला जाणार आहेत। महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्कंठा आता शिगेला पोहोचली। शीतल गंभीर भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा, कोणाकोणाची शक्यता आहे, कोणकोणती नावं चर्चेत आहेत आपण पाहतोय। शीतल गंभीर या शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या आहेत। शीतल गंभीर दुसऱ्यांदा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली पाटणकरांचा अवघ्या 125 मतांनी पराभव करत शीतल गंभीर यांचा निसटता विजय झाला। 2017 मध्ये माहीम दादर राजश्री शिरवाडकर भाजपच्या मुंबई महिला सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या। 2012, 17 आणि 26 मध्ये विजयी झाल्या। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, कोणकोणती नावं चर्चेत आहेत, त्यात कोणतं नाव जास्त वरचढ ठरू शकतं? नेत्यांमध्ये काय चर्चा आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आहे? विक्रांत, अगदी खरं आहे। नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि सगळ्या मुंबईकरांमध्ये एक उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार। अर्थात मुंबई महापालिकेत महिला महापौर होणार हे आता निश्चित झालेलं आहे। मात्र भाजपचा तो चेहरा कोण असणार जो महापौरपदी विराजमान होणार? अवघे काही तास आहेत। आज खरं तर मुख्यमंत्री एकदा फायनल बैठक घेतल्या, बैठकीमध्ये भाजपचा महापौर ठरवलं जाईल। मात्र 2 नावं विक्रांत प्रामुख्याने आघाडीवर आहेत, ती म्हणजे शीतल गंभीर आणि राजश्री शिरवाडकर। अर्थात आपण जर बघितलं असेल तर हे दोन्ही जे आहेत ते भाजपचे आक्रमक चेहरे आहेत मुंबईतले। राजश्री शिरवाडकर हे राजेश शिरवाडकर यांच्या पत्नी आहेत आणि आपण जर पाहिलं असेल तर सरचिटणीसपदी राजेश शिरवाडकर आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे शीतल गंभीर या देखील आघाडीवर आहेत। आपण जर बघितलं असेल तर शिवाजी पार्क सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केला होता की आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आमच्या शीतल गंभीरच पुरेशा आहेत, त्यामुळे शीतल गंभीर यांच्या देखील नावाची चर्चा आहे। अर्थातच विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर भाजपमध्ये धक्कातंत्र पाहायला मिळतं। ऐनवेळी ही 2 नावं बाजूला सरून काही तिसरं नाव येतंय का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र भाजपमध्ये आता भाजपच्या गोटामध्ये ज्या हालचाली सुरू आहेत त्यामध्ये या 2 नावांची सर्वाधिक चर्चा आहे। लॉबिंग तर सगळ्यांनीच केलेलं आहे, मात्र ही 2 नावं प्रामुख्याने आघाडीवर असल्याचं कळतंय। उद्या सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची बैठक आहे आणि 10 वाजता भाजपचा महापौर पदाचा उमेदवार जो आहे तो आपला अर्ज भरणार आहे। अर्थातच हा कोण अर्ज भरतंय हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।